ते आले निवडून ते आपली आपली जेम गरम करतात, बाकी कोणाचाच काय नाही. वंचित बहुजन आघाडी, बाकी कोण नाही. 1 रुपया नाही खात आम्ही कोणाचा, आणि आम्ही कोणाला मागत पण नाही. इकडे कोण सर्वे येतात, शिवसेना शिंदेगड हे कोणी काय कामं नाही करत, हे फक्त इलेक्शनलाच येतात. त्याच्या आधी कोण येत नाही, ते राऊंड मारतात फक्त. आता इलेक्शन आहे त्यापुरतीच राऊंड मारणार. काल आले ते मशाल घेऊन, त्यांचा एक राऊंड झाला, त्या बाबतीत आता कोणाचाच राऊंड नाही. आधे वोट लेने के लिए वोट ले लेंगे, चले जाएंगे, फिर हम लोग का कोई सुनवाई नहीं करते, ये करेंगे वो करेंगे, कोई करता नहीं है, मगर चले जाते हम लोग, फिर ऐसी मुहताज की मुहताज ही रह जाते हैं. लाडक्या बहिणीचा 1 रुपया पण नाही अजून नाही भेटला. वंचित आघाडी ही बेस्ट आहे आणि त्यांना आम्ही जिंकवू. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिका निवडणुकांसाठी तगडी फाईट आणि वातावरण टाईट अशी सध्या राज्यातली स्थिती आहे. आत्ता आपण मुंबईतल्या गोवंडी परिसरात आहोत, बुद्धविहाराच्या परिसरामध्ये आत्ता आपण आहोत, आणि इथल्या नागरिकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, दलित मतदार नेमके कोणाच्या बाजूने आहेत, त्यांचं मत नक्की कोणाला असेल, याविषयी आपण इथल्या लोकांशी बातचीत करणार आहोत. काका, काय नाव आपलं? प्रदीप मोहिते. अच्छा, काय कोणता पक्ष इथे ॲक्टिव्हली काम करतो? आता शिवसेना. शिवसेना शिंदेची शिवसेना की ठाकरेंची? शिंदेची. अच्छा, तुमचं मत कोणाच्या बाजूने? शिवसेनेकडनं असतं, पण एकही काम झालेलं नाही इकडे माझ्याकडं. माझं शौचालय किंवा काय नाही, गटराचं काम, मच्छर, आम्ही बाहेरच असतो मॅडम. आमचे काम बघा, ग्रॅप कर बघा. इथे कामं होत नाही, पण तुमचं मत शिंदेच्या बाजूने? हां, शिंदेच्या बाजूने होतं. शिंदेच्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा होतो? नाही, फायदा आम्हाला तर होत नाही, पण काम एकही झालेलं नाही इकडे. एकही काम नाही झालेलं मॅम इकडे. मग तुमचं मत आता कोणाच्या बाजूने असणार आहे? आता फक्त हे काय बोललात त्यांचं नाव, वंचित 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 वंचितच्या बाजूने. तुम्हाला विश्वास आहे वंचित काम करेल? आहे, करेल. अजूनपर्यंत आम्ही हे केलं आहे, करेल. आतापर्यंत तुम्ही नाही केलंय मतदान त्यांना, पण आता तुम्हाला वाटतं का की आता ते करतील? तिकडनंच आहे आम्ही. तिकडनंच आहात. अच्छा अच्छा. दादा, कुठला नेता तुम्हाला वाटतो विश्वासातला की त्याला निवडून दिलं तर ते आमची कामं? तर माझ्या मते तर कारण की इथं राष्ट्रवादी काँग्रेस पण होती, काँग्रेस होती, परत शिवसेना होती, पण आता माझं वय आतापर्यंत 45-47 चालू आहे. त्याच्या पहिलेसुद्धा इथे काँग्रेस आणि शिवसेनानंतरच आली आहे, पण दोघांनीही कामं नाही केली आहेत. आता माझं तर मत आहे का, ह्या नवीन पिढीसाठी मी एवढं आवाहन करू शकतो की वंचित आघाडी ही बेस्ट आहे आणि त्यांना आम्ही जिंकवू. आमच्या इथून विभागामधनं कुठलाही कॅन्डिडेट अगर उभा राहतो वंचितला, त्याला आम्ही सपोर्ट करू. अच्छा, तुम्ही वंचितच्या बाजूने आहात. इथे आणखी काही तरुण आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा, कोणाच्या बाजूने तुमचं मत आहे? काय वाटतं, इथली काय स्थिती आहे, काय तुमचे प्रश्न आहेत? आमच्या इकडे हे परिस्थिती आहे की म्हणजे कुठलाही पक्ष इथं उभा राहतो, ते आम्हाला आश्वासन देतात की आम्ही इथं काम करणार, असं करणार. तेही येतात पण जातात, का असं काम होत नाही. तर आमच्या न्यू पिढीला आमचं इथं आहे की असं मतदान आहे की इथं कोण कॅन्डिडेट उभा राहिला वंचित बहुजन आघाडीचा, तर आमचं सर्व तरुणाचं जे काय आहे ते आम्ही इथं उभं वोट देणार त्यांना, आणि मनापासून त्यांना जितवणार. हां, म्हणजे निवडणुका आल्या की दलित समाज आठवतो, फक्त मतपेढी म्हणून दलित समाजाचा वापर केला जातो, असं तुम्हाला म्हणायचं? नाही ना, असं तर नाही म्हणलं जाणार, कारण की आमचं दलित बांधव जे आहे इथं तरुण, आमचा फक्त एकच समाज नाही आहे दलितामध्ये, है ना. दमातमध्ये म्हणजे समजा बौद्धमध्ये हे असणार, मराठी समजा बघा, एक मराठी माणूस मराठी असणार, ठीक आहे, तिच्यामध्ये असणार एक संतांनी असणार, त्यांची जातमधले कुठली पण असो, ते त्यांना सत्वान देणं. पण आमचं बौद्धिक सत्व असं की आहे की जे मतदान आम्ही देतो आहे, आम्ही दलितांना पण मतदान, म्हणजे आमचं इथं कुठलाही कॅन्डिडेट उभा राहणार दलितचा, तर आम्ही त्यांनाच वोट देणार आहे. कारण की इथं वंचित बहुजन आघाडी आम्हाला इथं बघायची आहे. खरंच इथं आली तर आमचं एक मतदान चांगलं असणार की नाही बाबा, आम्ही सर्वांना घेऊन चालणार आहे. आमचं काय मत आहे फक्त वंचित बहुजन आघाडी, बाकी कोण. मग इकडे ठाकरेंची पण आता युती झाली आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेत, त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? बघा, त्यांचं उद्धव ठाकरे त्यांचे आले ते चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला पण वाटतं की आमचं पण यावं, है ना. ते पण आपलेच आहे, हे पण आपले, पण कसं इथं एकदम व्यवस्थित आहे की इथं करणारे काम जे काय आहे ते आम्हाला असं वाटतं की नाही वंचित बहुजन आघाडी, बाकी कोण नाही. हां, तुम्ही इथे जात बघून, धर्म बघून, विकास कामं बघून की इथला जो स्थानिक नेता आहे तो बघून तुम्ही वोट करणार? नाही ना, असं आमच्यामध्ये जात धर्म असं काहीच नाही.
वंचित बहुजन जे समाज आहे आमचा बद्धो सत्वत्व ते असं आहे की तिच्यामध्ये कुठलीही जात ST OBC सर्व एकदम सर्व आम्ही एक भविष्याने बघतो. असं नाही की ठाकरेची संस्था आहे तर शिवसेना तर मराठी लोक असं काहीच नाही. ते मराठी बी आमचेच आहे. पण एक बोलताना एक सनातन धर्म मराठी धर्म त्यांच्यामध्ये वाटणार पण आमच्यामध्ये असं काय नाही. आमचा फक्त बौद्ध सत्व धर्मच आहे. कोणत्या कोणत्या अडचणी इथल्या अजून प्रलंबित आहेत? इथं कोणत्या नेत्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली ती पूर्ण झाली नाही? बघा इथं आश्वासन दिलेले आहे पण आम्हाला ते असं काय दिसू येत नाही. ते त्यांच्या कारभाराने काम करतात ते जिथून पण येतात पण असं आम्हाला वाटतं की आम्हाला इथं काहीतरी कमी आहे. हां इथं बिल्डर पण येतात सर्व काय येतात पण काय होत नाही माझ्या मतीने. बाकी काय नाही. दलित वस्त्यांमध्ये तुम्हाला असं वाटतं का की इतर ठिकाणी जशी विकास कामं केली जातात तितक्याच इक्वली विकास कामं दलित वस्त्यांमध्ये पण केली जातात? बघा सर्व इकडं तर करतातच पण आम्हाला वाटतं की इथं कोण नाही करत. हां माझं तेच आहे. इथे आणखी काही तरुण आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. दादा तुझं मत कोणाच्या बाजूने? माझा बहुजन समाज पार्टी जे ती आहे ते. इकडे कोण सर्व येतात शिवसेना शिंदेगड हे कोणी काय कामं नाही करत. हे फक्त इलेक्शनलाच येतात. त्याच्या आधी कोण येत नाही. ते राऊंड मारतात फक्त. आता इलेक्शन आहे त्यापुरतीच राऊंड मारणार. काल आले ते मशाल घेऊन त्यांचा एक राऊंड झाला त्या बाबतीत आता कोणाचाच राऊंड नाही. तेच इलेक्शन आहे त्यापुरतीच राऊंड मारणार आणि कोण कामं करत नाही हे दिसतं आहे. हे काय कामं आहे? हे BMCचे कामं आहे. हे असे BMCचे कचरे कोण काय महानगरपालिका पण काय काम करत नाही. ते आहे ते राऊंड मारतात. त्यांचा कोण मोठा साहेब आला तरच ते काम होणार आहे. आता इलेक्शन आलं तर पाणी मारताय ते झाडू मारताय एवढं साफ केलं आहे. आता तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर बघा काहीच कोणी काम करत नाही. जे भाजप शिवसेना शिंदेची शिवसेना राज ठाकरे कोणाचंच इथे काम नाही आहे. कामं नाही इकडे. जे व्याप्तीत आहे सर्व आपले आपले जे आले निवडून ते आपली आपली जेम गरम करतात. बाकी कोणाचंच काय नाही इकडे. आम्हाला आहे जे कॅन्डिडेट आता नवीन उभा राहील हां वंचित बहुजन महाआघाडी जो पण कॅन्डिडेट उभा राहील त्याला आम्ही सपोर्ट करू. म्हणजे समाजातला नेता असेल तर तो आपला आवाज अजून चांगल्या पद्धतीने पुढे पोहोचवू शकेल असं वाटतं? नाही असं मॅडम असं काहीच नाही कोणालाही. जे आम्हाला जे आता कॅन्डिडेट उभा राहील वंचित बहुजन आघाडीमध्ये त्याला आम्ही सपोर्ट करू आणि त्याला जाणू आम्ही. या बाबतीत आमचे जे आहे तरुण जे मेंबरशिप आमचे ते आम्ही त्यांना सपोर्ट करू. ओके थँक्यू मॅम. इथे आणखी काही महिला आहेत वस्तीत. आपण त्या वस्तीत पण जाणार आहोत. त्या महिलांची बातचीत करणार आहोत. त्यांची मतं नेमकी कोणाच्या बाजूने आहेत? काय नाव आपलं काकू? माझं काय येत नाही मला काय बोलायला. नाव काय पण तुमचं? लालबी. हा? लालबी. अच्छा कुठून इथलेच तुम्ही रहिवासी? हां इकडेच आहे. किती वर्षांपासून राहतात इथे? आता मी बारकी 10 वर्ष राहते मी इकडे. मतदान कोणाला करतात? कोणाच्या बाजूने मतदान कोणाच्या बाजूने तुमचं असतं? आपल्या भावतीने हा? कोणाला? वंचितला की काँग्रेसला? काँग्रेस. काँग्रेसला. अच्छा का हो का काँग्रेसला? आता काय बी जो बोलले ते देणारच ना. अच्छा जे बोलले का ते देणारच आम्ही. घरातलं कोणी बोललं की त्या पद्धतीने की काय कसं? नाही कशा आम्ही कधी देणार आहे. आपले जो आहे आपल्याला देऊन टाकायचं आपल्याला. अच्छा हां पण काय कामं वगैरे काँग्रेसकडून इथे झाली आहेत चांगली? नाही काय कोणच कामा नाही केले. काय म्हणते आता कोणच काम नाही केले इकडे. कामं नाही करत तरी पण का तुम्हाला वाटतं काँग्रेसला मतदान करावं? असं नवीन माणसाला द्यावं असं नाही वाटत? कोणत्या माणसा बोलले तर द्यायच आपल्याला. नवीन असू दे जुनं असू दे आपल्याला द्यायच लागते ना. हा, काका बोलण्याचा प्रयत्न करतायत कधीपासून. काकांशी आपण बोलूयात. मी काय कोणाच्या बाजूने मत काका तुमचं? आम्ही काँग्रेस. अच्छा हां कामं होतात इथे? होतात कामं. अच्छा का हां काँग्रेसच्या बाजूने? आता काँग्रेसच्या बाजूला काय पण असतं तर ते साथ देतात आम्हाला. अच्छा हां नंतर काय कोण साथ नाही देत. हां म्हणजे काही घडलं तर काँग्रेस आपल्या पाठीशी उभं असतं असं? हां ते कसं आहे माहीत आहे काय काँग्रेसमध्ये कसं आहे ते काय पण झालं ते पहिला बघतात काय आहे काय नाही. भाजी तरकारी सगळं ते होतं आहे. आता सगळं महंगं झालेलं आहे. आता पगार काय 500 आहे तर काय भेटणार नाही. 500मध्ये काय घर चालतं काय घर नाही चालत असं आहे. कुठले 500? लाडकी बहीणचे? नाही आमच्या लाडके पैसे नाही. हां लाडके पण पैसे कुठं देते मग हे 500 कसले? आमच्या कामाचे आहे. काय 500मध्ये थोडी म्हणजे रोजगार तुम्हाला कमी मिळतो असं तुमचं? हां बस. आजी आहे तिथे. आजी किती वर्षांपासून या एरियात राहतात? कोणाला मतदान करतात? कोण इथे काम करतंय चांगलं? आता कोण काम करतं मी काय सांगू. ज्याचं जिकडे मन पडलं तिकडे देऊन देतो बहीण आम्ही मत. 1 रुपया कोणी देत नाही. आम्ही घेत बी नाही पैसे. आम्हाला तिकडे आलं तिकडे आम्ही देऊन देतो. मावशी आम्हाला बघा
आम्ही तसंच मत देतो. कोणाचा 1 रुपया पण नाही खाल्ला आम्ही ना, काहीच नाही. लय दिवसापासून आहे मी इथं. तुम्ही काय बघून मतदान करतात? विकास कामं करणारा कोणी? आता तुला सांगलं मावशी आमच्याला बघा, तर आम्ही कोणाला फोन देऊन देतो. असंच 1 रुपया नाही खात आम्ही कोणाचा, आणि आम्ही कोणाला मागत पण नाही, कोणालाच मागत नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात? मला काहीच नाही, पगार नाही, लाडकी बहिणी काहीच नाही, काहीच नाही मला. लाडक्या बहिणीचा 1 रुपया पण नाही अजून नाही भेटला. काय नाव ताई तुमचं? छाया भीमराव सबखाडे. मी किती टाईम इथं पण गेली बँकेमध्ये, तिथं पण फॉर्म भरून दिला. इथं यांना पण विचारलं, हे बोलले आता मला सोमवारी या, लास्ट तारीख आहे, आम्ही चौकशी करतो म्हणून. पण आता 1-1.5 वर्ष झालाय तरी तुम्हाला 1 रुपया मिळाला नाही. नाही, इथे मतदान कोणाच्या बाजूने तुम्हाला वाटतं, कोणाच्या बाजूने केलं पाहिजे? आता नशिबाच्या पुढं काय राहतं, नशिबाच्या पुढं काय राहतं, जिथं नशीब असलं तिथंच मतदान भेटतं. नाही, पण तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहे? आता ते नाही सांगू शकत, आपल्या मनातलं दुसऱ्यांना कसं सांगायचं. हं? तरी पण आपलं एकंदरीत तुमचा कल कोणाच्या बाजूने, म्हणजे कोण वाटतं तुम्हाला की इथे काम चांगल्या पद्धतीने करतो? आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंची पण तिकडे युती झाली आहे. भाजप शिंदे एकत्र लढतायत. आता वंचितचाही उमेदवार इथून दिला जाणार आहे. ते आपण काहीच नाही करू शकत, काय गरीब त्यात आपण काय करणार आहे, त्यांचं ते बघून घेतील. आपल्याला जे आपण असं पण कमवून खातो आणि तसं पण कमवून खातो, आपल्याला कोणी सहकार्य करतं का? पण जो नगरसेवक तुम्ही निवडून देतात त्याची जबाबदारी असते ना इथला विकास काम करून घेण्याची. ते बरोबर आहे तुमचं, पण आता ते लोक येत नाही, लक्ष देत नाही, आपण काय करणार आहे? कुठलाच नेता येत नाही. कोण येतं? नुसतं इलेक्शनच्या टायमाला येतात, बघून जातात. पण कामं कोणीच करत नाही. जे हे बघा आता सामने पडलेले आहेत सगळे काम. काय काय प्रॉब्लेम्स आहे तिथले, म्हणजे काय काय अडचणी तुमच्या सोडवल्या गेलेल्या नाहीत? मग ते शौचालय, शिक्षण, आरोग्य. आता हे बाथरूम आहे, हे प्रायव्हेट आहे, 2 रुपये द्यायचं. तर आणखी इथे शेजारच्या वस्तीमध्ये काही लोक आहेत, त्यांची सुद्धा काय अडचणी आहेत, त्यांचं मत कोणाच्या बाजूने ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. इथे आपण बघू शकतो की गटारींची व्यवस्था नाही आहे, चांगले रस्ते नाही आहेत, पत्र्याच्या शेडमध्ये लोक राहत आहेत. इथल्या महिलांच्या आणखी काय समस्या आहेत, कुठले राजकीय नेत्यांच्या बाजूने यांचं कल आहे, आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय नाव आपलं? फिरोजा नाम है मेरा। कितने साल से यहाँ पे? 30 साल से रह रहे हैं। 30 की उम्र हो गई, यहीं पैदा हुए यहीं रह गए। अच्छा, हाँ यहीं रह गए. हाँ इथली काय विकास कामं वगैरे काही झाली आहेत का? नहीं, काय काय कामं अजून आहेत? तो हिंदी में बोलो। अच्छा, कौन सी काम यहाँ पे नहीं हुए? कुछ भी नहीं काम हुआ, हम लोग का झोपड़पट्टी आते हमेशा तोड़ के चले जाते, हम लोग ऐसे ही यहाँ पे रह जाते, मैदान में खुले में रहेंगे, छोटे छोटे बच्चे लेके आते वोट लेने के लिए, वोट ले लेंगे चले जाएंगे, फिर हम लोग का कोई सुनवाई नहीं करते, ये करेंगे वो करेंगे, कोई करता नहीं है, मगर चले जाते हम लोग, फिर ऐसी मुहताज के मुहताज ही रह जाते हमेशा। मदद नहीं हो, कोई खड़े नहीं होता है इधर के लिए, मदद के लिए हम लोग के लिए। कोणती कामं तुम्हाला अपेक्षित है जी झाली नहीं, कौन से काम यहाँ पे आपको लगते हैं जो होना चाहिए थे, जो ना हम लोग का लाइट है, ना हम लोग का मीटर का है लाइट के। यहाँ पे लाइट नहीं है? अच्छा, तो आप अंधेरे में यहाँ पे रहते हो? ओके. म्हणजे ही फार आश्चर्याची गोष्ट आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आत्ता आपण आहोत, आशियातली सगळ्यात मोठी, सगळ्यात श्रीमंत महापालिका मुंबईतली म्हणून ओळखली जाते, आणि मुंबईतल्या गोवंडी परिसरातल्या या वस्तीमध्ये अजूनही लाईट नाही आहे असं या महिलांचं म्हणणं आहे. हम लोग मीटर के लिए पैसा भी भरे तो पैसा भी हम लोग का डूब गया, मीटर भी नहीं मिला हम लोग को। हम लोग बहुत परेशान थे, हम लोग वहाँ तक गए मीटर वाले को वहाँ तक भी बोलने के लिए, तो हम लोग को मीटर नहीं, आधे झोपड़पट्टी में मीटर दिया, आधे झोपड़पट्टी में हम लोग को नहीं दे रहा। ऐसा क्यों कर रहा है? आधे वाले को देना चाहिए, दिए तो हम लोग को भी देना मांगता है ना, तो हम लोग को दिए नहीं। लाड़की बहन योजना के पैसा मिलता है? नहीं मिलना, नहीं। फॉर्म वगैरह भी हम लोग भरे थे तो आया नहीं, जमा कराए। फॉर्म आपने भरा था लेकिन जमा किया नहीं? फॉर्म भी जमा करके आए थे, बालवाड़ी में जमा किए तो फुलवाड़ी नहीं जमा की हम लोग का। क्या आपको क्या रीजन, क्या कारण बताया उन्होंने फॉर्म जमा नहीं? वो बोलते हैं आगे हम लोग ने जमा किए थे, आगे गया नहीं वहाँ पे। अच्छा, हाँ, मतलब वो वापस फाइल दब गई, वो कभी होगा तो होगा, नहीं तो वो भी नहीं होगा। अच्छा, लेकिन वो ऑनलाइन भरने का प्रोसेस था तो था ना? भी हुआ था, लेकिन ऑनलाइन के लिए गए थे तो लोग बोले बंद हो गया है, तो ये डायरेक्ट बालवाड़ी से फॉर्म जमा होता है ना, तो वहाँ से जमा किए थे, तो उन लोग ने जमा किए, लिए सब फॉर्म वगैरह, तो उन लोग ने जमा भी नहीं किए। कितने महीने पहले आपने ये किया था प्रोसेस? ये अभी हम 3 महीना पहले हो गया, 3 महीना हो गया, मतलब 1.5 साल हो गए लगभग अभी, लेकिन फिर भी आपको 1 रुपया लाड़की बहन योजना का मिला? अभी नहीं मिला है हम लोगों को।
तो अभी इस इलेक्शन में आपको क्या लगता है किसको वोट करना चाहिए, कौन यहाँ पे काम कर सकता है? हमारे झोपड़पट्टी वाले हैं, हम लोग को सबको हेल्प चाहिए। हम लोग परेशान रहते हैं, जैसे काम धंधे के लिए कोई किसी का काम नहीं है, झोपड़ा घर खुद का नहीं है। अभी रहते हैं यहाँ पे झोपड़े में, बार बार आते हैं तोड़ के चले जाते, फिर इंसान बनाते फिर रहते हैं। तो अभी वही सोच रहे थे हम लोग को अभी झोपड़ा मिलना चाहिए रहने के लिए। आज जैसा अच्छा नेता रहेगा तो उसको हम दे सकते हैं वोट कि हाँ हमको कुछ हमारा काम कर रहे तो हमको भी वोट देना उनको अच्छा लगेगा ना कि हमारी हेल्प हो रही है। हमारी हेल्प कोई कर नहीं रहा है यहाँ पे। हर इलेक्शन में कोई ना कोई आता होगा ना वोट मांगने? हर साल आते हैं वोट मांगने के लिए, वोट देते हैं हम लोग। आपका काम करके देंगे, आपको पानी का हेल्प करेंगे, लाइट का हेल्प करेंगे, घर का करेंगे मदद। कुछ नहीं करते, वोट दे देते, काम खत्म हो गया चले जाते हैं। कोई पूछता नहीं फिर दोबारा हम लोग को क्या तुमको कुछ और मदद चाहिए क्या नहीं चाहिए। सब झोपड़पट्टी बेचारे परेशान रहते हैं, अपना मजूरी मेहनत करके खाते हैं यहाँ पे और रहते हैं हम लोग। हाँ, काम है तो खाए पिए, नहीं तो अपना घर पे बैठे हैं। इधर दूसरे की जाते हैं कंपनी वगैरह में काम करते हैं, मजदूरी करते हैं बस। इथे आणखी काही बच्चे परेशान रहते हैं यहाँ पे, बच्चे लोग को भी खेलने की जगह नहीं है, गटर का पानी जाने आने के रास्ता नहीं है और दरवाजे के पास ही गटर है हम लोग के। ऐसे पानी आता, बच्चे लोग को डर लगता है कि कभी गिर ना जाए, तो देखते भालते रहते हैं हम लोग। ये भी कोई नहीं कुछ मदद करता हम लोग के लिए। ये लाइट बिल के लिए आप यहाँ के किसी लीडर को मिले? हाँ, हम लोग गए तो नहीं, हाँ लाइट के लिए गए तो हुआ नहीं, आधे में दिए आधे में बोलते मतलब नहीं बोले हमको, वो नहीं दे रहे वो करने के लिए, तो इसके लिए हम लोग को इधर लाइट नहीं दिए। हम लोग ऐसा भी घर लाइट के रहते हैं इधर। इथे आणखी काही तरुणी आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या बोलायला तयार नाही आहेत, त्यामुळे ठीक आहे, काही महिलांशी आपण इथे बातचीत केलेली आहे, त्यांचे प्रश्न काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत इथले काय प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे। इथे आपण बघू शकतो की अजूनही गटार नाही आहे, लोकांना मुंबईसारख्या शहरामध्ये असूनही लाईटची व्यवस्था नाही आहे, घरं पाडली जातात मात्र राहायची सोय कुठल्याही प्रकारची केली जात नाही। नेते येतात पण निवडणुका झाल्या की कोणीच इथे फिरकत नाही। वस्तीत झोपडपट्टीत आम्ही जन्मलो आणि झोपडपट्टीतच आम्ही राहिलो, अजूनही झोपडपट्टीतच आहोत, गेली 30 वर्ष झाली 40 वर्ष झाली, अशा प्रकारच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या महिलांनी इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। एकंदरीत इथल्या स्थितीविषयी, राज्यातल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत, तुम्हाला काय वाटतं नेमकं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत छाया काविरे, गोवंडी।